ती काय बोलते हे काय बोलते यांच्या गावी पण नसतं. ही मौज मजा पाहिल्यानंतर मीन एवढी सुंदर भोळी भाबडी सरळ राशी आहे, पण ह्या मजा मजेचा प्रकार पण फार घडतात. आणि मग साधारण आपल्या लक्षात येतं की ह्यांना कधी कधी सेन्स ऑर्गन जे आहेत ते नीट काम करत नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो. उदाहरणार्थ मीन राशीचा एक मुलगा होता, त्याचा मित्र आजारी पडला, तर ह्याला जर ऐकायला कमी येत होतं. हा पण यांचा प्रॉब्लेम असतो मीनवाल्यांचा कधी कधी. आणि ह्याला टेन्शन आलं, आपण भेटायला गेलो तर मी काय बोलतो त्याला कळणार नाही, तो काय बोलतो मला ऐकू येणार नाही. मग त्यांनी मनातल्या मनातच विचार केला. आपण गेल्यावर त्याला असं विचारू काय तब्येत काय म्हणते, तर म्हणाल बरी आहे. मग कोण औषध कोणाचं चालू आहे, मग ते डॉक्टरचं नाव सांगेल आणि मग पथ्य पाणी काय असं आपण आपल्या मनाशीच त्यांनी ठरवलं. आणि हा गेला. मित्र होता वैतागलेला आजारी. हा जाऊन म्हणला काय रे काय तब्येत काय म्हणते, तर म्हणला मरायला टेकलोय. चांगलं आहे चांगलं आहे म्हणा. म्हणजे डॉक्टर कोण आहेत, यमदेवांचं औषध चालू आहे. अरे फार चांगले डॉक्टर आहेत ना, सोडू नको. आणि पथ्य पाणी काय सांगितलंय, दगड खातोय एकदम हलक्यात पचायला, जरूर खा. त्यापेक्षा सरळ सांगायचं बाबा मला जरा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि मग कधी कधी आपण सगळे बसलेले असताना काही विनोद होतो, सगळे असतात ना, आणि मीनवाल्याचा चेहरा असा कावरा बावरा होतो, ते ओळखायचं. त्याला हे आकलन झालेलं नाही. बऱ्याच मंडळींना जोक सांगितल्यावर विचारतात पचिसू, तर पचिसू काय जोक तर संपला. हा सगळा मिनेचा भाग झाला. पण जरा धोक्याची सूचना म्हणजे मीन राशी तळ पायावर पडते, पावलांवर पडते. ज्या मीन राशीच्या लोकांना डायबिटीस आहे त्यांना अगदी कळवळून आम्ही प्रार्थना करतो की तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमच्या तळपायाला एक छोटीशी जखम होते, कुठेतरी खेळा लागतो. काय झाली आहे जखम, निदान औषधं लावा, काही बँडेज बांधा, डॉक्टरकडे जा. पुष्कळांना काय वाटतं चुना लावला, हळद लावली की झालं. तुम्हाला हळद आहे अँटीबायोटिक ठीक आहे, पण तुम्ही डायबिटिक आहात, ती जखम चिघळेल, प्रॉब्लेम होईल. थोडं तरी नॉलेज पाहिजे नाही. पण हा अवेअरनेस आता यायला लागला आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, एका फार मोठ्या हॉस्पिटलने मला आता त्यांचा ॲम्बॅसेडर्स करून टाकला आहे. मला म्हणाले डॉक्टर लोक म्हणले आमचं ऐकत नाहीत पेशंट, पण तुमचं ऐकतात. तुम्ही अवेअरनेस आणा, लोकांना समजून सांगा. आता हे स्वाईन फ्लूमुळे जसं खूप अवेअरनेस वगैरे आला आहे तसं करा. आणि मी बरं म्हटलं त्यांना, जिथे समाजाला काय मार्गदर्शन करता येतं ते मी जरूर करेन. मग ह्या तळ पायाला काय होतं, यांच्या बऱ्याच वेळा जखमा होतात. पुष्कळ लोक तळ पायाची काळजीच घेत नाहीत, चेहऱ्याची जेवढी घेतात. बऱ्याच तीर्थक्षेत्राचे ब्राह्मण अशा अनवाणी चालतात. ठीक आहे, तुमचं प्रेम आम्हाला समजू शकतं, पण त्या अनवाणी पायामध्ये किती भेगा पडलेल्या असतात, काळं काळं सगळं झालेलं असतं, त्याच्यामध्ये जखमा होतात. आणि हे लोक काही लक्ष देत नाहीत. आंघोळ करताना तळ पायाची काळजी घेणारे लोक फारच कमी आहेत. चेहऱ्याला 10 वेळा साबण लावतील. दुर्लक्ष करू नका. त्या तळ पायामुळे किती लोकांना आपले पाय गमवावे लागलेत, प्राण गमवावे लागलेत. मग तळ पायाला होणाऱ्या भोऱ्या, तळ पायाला होणारी गळवं, जखमा ह्या सगळ्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. दुसरं, मीन राशी शरीरामधली ही जी सगळी द्रव्य आहेत, लिक्विड्स म्हणतो आम्ही त्याला, प्रवाही द्रव्य आहेत, ती मीन राशीच्या अंमलाखाली येतात. मीनेच्या लोकांना शैत्य विकार फार होतो. तळ पायाला थंडी लागल्याबरोबर सर्दी होणं. मग बाळंतीने बायका सपाता घालतात, चपला घालतात. हेच कारण आहे. तळ पायातनं सुद्धा सर्दी होणं प्रकार घडतो. पायाला काटा बोचला की डोळ्यात पाणी येते, आपण बघतो. तर मीनेची अत्यंत काळजी घ्यायला पाहिजे. आपण उभे राहतो ते तळ पायावर, म्हणून गुरु पादुका म्हणतात. तुम्ही नरसोबावाडीला गेलात, औदुंबरला गेलात, तुम्हाला फोटो दिसणार नाही, महाराजांच्या पादुका दिसतील. कारण गुरूंचा सगळा चारी पुरुषार्थ हे पायाशी असतात. म्हणून गुरूंना साष्टांग दंडवत घालायचं असतं, गुरूंच्या पायावरच डोकं ठेवायचं असतं. आणि म्हणून वाडीला असं म्हणतात की 10 खारका त्या सगळ्याला म्हटलं आहे, आणि 1 नारळ म्हणजे डोकं, ते पायावर ठेवून नमस्कार करायचं असतं. अशी ही मीन आध्यात्मिक पण राशी आहे, मौज मजेची आहे, पण पापभिरूपणा, देवाला घाबरू नये. डोंबिवलीला माझा एक मित्र राहतो, तो मीन राशीवाला. त्याची बायको माहेरी गेली होती, तर मला म्हणाला अरे मी घरी एकटाच आहे, बरेच दिवसात भेटलो नाही, आपण गप्पा मारूया. नाही आहे. गेलो आपल्या त्याच्या घरी आणि 12पर्यंत गप्पा मारल्या. मला फार लवकर जाग येते आणि ती जाग येते, मला खूप आवडतं. पहाटेच्या वेळी जप करण्यातला आनंद जो जप करतो त्याला कळेल. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पहाटे 3-3:30ला जाग येते.
परमात्मा परमदयाळू आहे. पण आपण घड्याळाकडे बघतो, हात तिचे 4च वाजले, पुन्हा पांघरून येतो, गाढ झोपतो. तिथे क्षणभर उठावं, डोळ्यावर पाणी मारावं आणि तुमचे इष्टदैवत आहे, जे आवडतं स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. अनुभव येतात. डोंबिवलीला मी असाच उठलो, बघितलं, तो तर ढाराडोर झोपला होता. मी जप करत बसलो. ह्याला जाग आली 6ला. त्याचं ऑफिस 7चं. डोंबिवलीहून व्हीटीला जायचं आहे. काय घाई घाई झाली. पाट उठला, टॉवेल गुंडाळा, मोरीत गेला. तो आंघोळ करूनच आला. टॉवेल सगळा ओला होता. तामण काढलं रागारागाने. देवघरात देव होते, टणाटण आपटले त्या तामणामध्ये. त्याला पाणी घातलं भुरभुर भुरभुर आणि आपल्याच टॉवेलनी पुसले देव आणि आत ठेवून दिले. मला म्हणाल चला त्याने गोया उशीर झाला. म्हटलं हे काय केलंस तू? म्हणाले बघ, आई म्हणाले नवसाचे देव आहेत, पूजा करत जा, नाही तर कोपतात. देव कोपतो असं ज्याला वाटतं त्याला कळलाय का देव? म्हणून बऱ्याच लोकांना ना हे गाडीमध्ये शनी महात्मा वाचायची सवय. मागे पुढे होतं. म्हणून हलताय काय? तर म्हणजे संपतच नाही. मग कोणी सांगितलं वाचायला तुम्हाला? असं बळजबरीचा हा मामला नाही आहे. 2 मिनिटं साधना करावी, पण इथून करावी. हा झाला आरोग्याचा भाग. आता मीन आणि तूळ यांचं जमत नाही. तुमच्या मुलीला मीन व्हायलेलं तुळेचं स्थळ आलं, चांगलं आहे मुलगा, निश्चित चांगला आहे, त्यांचा षडाष्टक होतो. म्हणून तूळ मीन यांचं कधी जमवायला जाऊ नका. मग मीने कोणाशी करावं? कर्केशी जमेल, धनुशी थोडंफार जमेल, मीनवाल्याशी जमेल, पण या ॲग्रेसिव्ह राशी आहेत त्यांच्याशी जमणार नाही. आणि मीनेच्या लोकांचं एक वैशिष्ट्य, विशेषतः मुली वगैरे असताना चेहरा टाकतात पटकन. गबाळेपणा थोडा असण्याचा संभव असतो. ती जरा त्याने आपली वृत्ती सुधारावी. पण फक्त मला एकाने असा छान प्रश्न विचारला, ह्या मीन राशीमध्ये शुक्रासारखा शृंगाराचा ग्रह उच्चीचा का असतो? म्हणजे कारण आहे, बायका खूप नटतात, मुरडतात, ड्रेस पण असे वॅम्पिश घालू शकतात. पण खरी स्त्री चांगली जी दिसते ती नऊवारी शालू नेसून नवऱ्याबरोबर सत्यनारायणाच्या पूजेला बसली आहे. ती स्त्री किती छान सुवासिनी वाटते. तसं मीने शुक्राचं स्वरूप आहे. आणि म्हणून बायकांना सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यावर काही काम नसतं. सगळं पुरुषांनी करायचं, फुलं व्हायची, निरंजन. बायकांनी फक्त मम म्हणायचं असतं, हात लावून. पण त्या भटजीला कुठे हात लावायचा तेच सांगत नाही. त्या बायका कुठे हात लावत बसतात त्याला असं. मग त्यांनी सांगायला पाहिजे हात इथे लावायचा आणि मम म्हणायचं. स्त्रियांना नाही वेगळे कर्म, पती देतो अर्धा धर्म. मी तुमचा संसार सांभाळते, मुलंबाळ सांभाळते, तुम्ही जे पुण्य करत त्यातलं अर्ध माझं आहे. म्हणून पुरुषांनी 1.5 साधना करायची असते. असा हा सगळा मस्त मेनेचा भाग आहे. मौज मजा पण आहेत, पण भाबडी माणसं आहेत. मेनेचा माणूस फसवाफसवी करणार नाही. तुमच्या हल्लीच्या भाषेत 420 गिरी म्हणतात, ती तो कधी करणार नाही. सरळ मार्गी, स्वच्छ मनाची, निर्मळ, भाबडी, बोळसट अशी ही शेवटची मीन राशी.